नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेश या आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सीमेवरचा जो शेवटच्या टोकावरचा गाव असते ना, त्या गावाची नेहमीच पायापट्टी किंवा पायपिट्ट होत राहते. तर त्या गावाची पायदल्ली नेहमीच होत राहते. आणि मी आहे आत्ता गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरती, महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरती आणि इथल्या असलेल्या तालुक्याच्या सीमेवरती. मित्रांनो, पाठीमागं पाहता ही नदी आहे, एक छोटीशी नदी आहे आणि ह्या नदीमध्ये मी उभा आहे आणि नदीच्या पलीकडं एक छोटासा गाव आहे. त्या गावी मी आत्ता जाऊन आलो आहे. गावी गेल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही तर नाहीच रस्ता, त्या ठिकाणी सोयीसुविधासुद्धा नाही. दुसरी गोष्ट अशी की ह्या नदीवरती कुठला पुलिया नाही किंवा काही नाही. जर का त्यांना पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा जाण्या येण्यासाठी कुठलाही प्रवासाचं साधन किंवा प्रवास होत नाही. त्यांना जर का साधं बाजार जरी करायचं असलं ना, तरीसुद्धा त्यांना छत्तीसगडला जावं लागते. इथं छत्तीसगड राज्य लागून आहे, तिथं जावं लागते. मग आपलं जर का होत नसेल, आपलं जर का आपल्याला जर का दुसऱ्याचं लालन पालन किंवा लाड पुरवणं होत नसेल ना, तर ते गाव त्या राज्याला दिलेलं बरं, असं माझं मत आहे. सोबतच ज्या गावात मी बसला होतो त्यांचंही असंच बोलणं होतं की बाबा, तिथले त्या एक दोन महिला पण म्हणत होत्या की नाही जी, आम्हाला महाराष्ट्रापेक्षा ना छत्तीसगड परवडला असता. का? कारण की फक्त आमची म्हणजे थोडीफार भाषा आमच्याकडे तीनही आहे. गोंडी बोलल्या जाते, छत्तीसगडी बोलल्या जाते, मराठी बोलल्या जाते, पण आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत. महाराष्ट्रात असल्याचा अभिमान आहे, परंतु त्रासाचा आणि अभिमानाचा काही संबंध नाही. त्रास जास्त होते आम्हाला इकडे आल्यामुळे, कारण आमचे कागदपत्रे किंवा योजना तर मिळतच नाहीत, तर मिळाल्या तर त्या तिथंच रेंगाळत राहतात. कारण आमच्यापर्यंत कुठला कर्मचारीच येत नाही आणि आलं तरी आमचं गाव नकाशावरती त्यांना दिसतच नाही. तर छत्तीसगड आम्हाला लागून आहे. आम्ही बाजार छत्तीसगडचा करतो. आम्हाला गाव जवळच लागून आहे, 1.5 किलोमीटरवरती मोठं गाव लागून आहे. आणि ह्या गावची ग्रामपंचायत इथून सरासरी मला वाटते जवळपास 20 किलोमीटर लांब आहे. तर 20 किलोमीटर लांब आम्ही ग्रामपंचायतसाठी जावं, बाकीचे इतर कामं कसं. तर अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे. आणि एकीकडं आपले जे मंत्री संत्री आमदार खासदार ते लोक म्हणतात की नाही, आमच्या जिल्ह्याचा विकास झाला आहे, आमचा CSR निधी काढून टाका, जो 20 ते 30% मिळत आहे तो काढून टाका. किती शोकांत आहे. जरा लाजा वाटू द्या रे, लाजा वाटू द्या तुम्हाला जरा अशा की कसं काय होत आहे. तुम्हाला फील्डवरती किंवा ग्राउंडवरती न येताच सगळ्या गोष्टी कळायला लागत आहेत. तर नक्कीच तुमचं काय ओपिनियन आहे यावरती, तुमचं काय मत आहे यावरती नक्की कमेंट करून सांगा. हे काही व्लॉग नाही, बस डोक्यात आलं म्हणून तुम्हाला सांगितलं. आणि रस्ता तर तुम्हाला दिसत असेल, गाव दिसत असेल, तर आपले विचार तुम्ही सांगू शकता, मत सांगू शकता. चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.